तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। खामगाव शहरातील रेल्वे गेटजवळ राहणारा रूपा सोळंके यांचा मुलगा प्रकाश सोळंके यांनी आपल्या स्वतःच्या पत्नीवर लोखंडी रॉडने वार करून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना 15 मे रोजी घडली। सविता प्रकाश सोळंके असे या हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव असून सदर घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार आपल्या टीमसोबत तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। या प्रकरणी आरोपी प्रकाश सोळंके व त्याच्या परिवाराला अटक केली असून त्यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान या घटनेनंतर रुखमाई फाउंडेशनचे अध्यक्ष खामगाव रतन संजय खंडेराव व त्यांचे सहकारी मित्र रमेश अवचार यांनी यातील महिलेचा मृतदेह अँब्युलन्समध्ये टाकून सामान्य रुग्णालय खामगाव येथे पोहोचविला। या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे खामगावचे ठाणेदार पवार करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव।